जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 6वा देवशोधन नाम। समास दुसरा ब्रह्म पावन नाम। श्रीराम समर्थ। ऐका उपदेशाची लक्षणे, सायुज्य प्राप्ती होय जेणे, नाना मतांचे पेखणे, कामा नये सर्वथा। ब्रह्मज्ञानेविण उपदेश, तो म्हणो नये विशेष, धान्येविण जैसे भूस खाता नये। नाना काबाड बडविले, नातरी तक्रची घुसळिले, अथवा धूणची सेविले सावकाश। नाना साली भक्षिल्या, अथवा चोईट्या चोखिल्या, खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैसा। तैसे ब्रह्मज्ञानेविण नाना उपदेशाचा क्षीण, सार सांडून असार कोण शहाणा सेवी। आता ब्रह्म जे का निर्गुण, तेची केले निरूपण, सूचित करावे अंतःकरण श्रोतेजनी। सकळ सृष्टीची रचना, ते हे पंचभूतिक जाणा, परंतु हे तगेना सर्व काळ। आदि अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खूण, येर पंचभूतिक जाण नाशिवंत। एरवी हे पाहता भूते, देव कैसे म्हणावे त्याते, भूत म्हणता मनुष्याते विषाद वाटे। मातो जगज्जनक परमात्मा, त्यास आणि भूत उपमा, ज्यासी कळेना महिमा ब्रह्मादिकांसी। भूता ऐसा जगदीश, म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती। पृथ्वी आप तेज वायो आकाश, या सबाह्य जगदीश, पंचभूतांसी आहे नाश, आत्मा अविनाश रूपी। जे जे रूप आणि नाम, तो अवघाची भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे। पंचभूते आणि त्रिगुण, ऐसी अष्टधा प्रकृती जाण, अष्टधा प्रकृतीस नामाभिधान दृश्य ऐसे। ते हे दृश्य नाशिवंत, ऐसे वेदश्रुती बोलत, निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी। जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळिता जळेना, कालविता कालवेना आपे करुनी। जे वायोचिनी उडेना, जे पडेना ना झडेना, जे घडेना ना दडेना परब्रह्म ते। ज्यासी वर्णची नसे, जे सर्वाहुनी अनारिसे, परंतु असतची असे सर्व काळ। दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे। दृष्टीच लागता सवे, जे दिसेल तेची पहावे, परंतु गुज ते जाणावे गौप्य आहे। प्रगट ते जाणावे असार, आणि गुप्त ते जाणावे सार। गुरुमुखे हा विचार उमजो लागे, जे उमजेना ते उमजावे, जे दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे विवेक बळे। गुप्ततेची प्रगटवावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकाश। वेदविरंची आणि शेष, जेथे शिणले विशेष, तेची जाणावे विशेष परब्रह्म ते। तरी ते कोणेपरी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते। पृथ्वी नव्हे आप नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते। तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जना कारणे।
ऐसा देवांचा निश्चयो झाला, देव निर्गुण प्रत्यय आला, आता आपणची आपला शोध घ्यावा. माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी तो जाण देहा वेगळाची तो. मन माझे ऐसे जाणतो, तरी तो मनची नव्हे. पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार. तत्वे तत्व झाडिता सार, आत्माच उरे. आपणासी ठावची नाही, येते पाहणे न लगे काही. तत्वे ठाईचा ठाई, विभागून गेली. बांधली आहे तो गाठोडी, जो कोणी विचारे सोडी. विचार पाहता ही गाठोडी आढळेना. तत्वांचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार. एक आत्मा निरंतर, आपण नाही. आपणासी ठावची नाही, जन्म मृत्यू कैसे काही. पाहता वस्तूचा ठाई, पाप पुण्य नसे. पाप पुण्य यमयातना, हे निर्गुणी तो असेना. आपण तोची तरी जन्म मरणा ठाव कैसा. देहबुद्धीने बांधला, तो विवेके मोकळा केला. देहातीत होता पावला, मोक्षपद. झाले जन्माचे सार्थक, निर्गुण आत्मा आपण एक. परंतु हा विवेक पाहिलाच पाहावा. जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे. स्वरूपानुसंधाने तरे, प्राणी मात्र. आपण असं निवेदावे, आपण विवेके नुरावे. आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन. पुढे आत्मनिवेदन, सद्गुरु प्रसादे. आत्मनिवेदना उपरी, निखळ वस्तू निरंतरी. आपण आत्मा अंतरी, बोध झाला. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला. संसार खेद तो उडाला. देहो प्रारब्धी टाकिला सावकाश. यास म्हणजे आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान. परब्रह्मी अभिन्न, भक्तची झाला. आता होणार ते होईना का, आणि जाणार ते जायना का. तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची. संसारी पुडावे चुकले, देवा भक्ता ऐक्य झाले. मुख्य देवास ओळखिले, सत्संगे करुनी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मपावन नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.